नमस्कार मित्रांनो, आताच मी विरार स्टेशनला उतरलो आहे आणि इकडे बाहेर चालतो आहे। आज खास करून व्हिडिओ करायचा उद्देश हा होता की दररोज जेव्हा मी ट्रेनमधून येतो, मीन्स जेव्हा दररोज जॉबवरून सुटल्यानंतर घरी येतो इकडे ट्रेनमधून विरार टू दादर टू विरार, तर आज डबामध्ये चढलो। इथे बजाज मंडळी होती। पहिले तर सगळ्यांसोबत ओळख काढली। हे सगळे कोकणातले होते, आपले रत्नागिरी साईडचे। त्यांना विचारलं की तुमच्या भजनाची मी व्हिडिओ करू शकतो का, तर ते बोलले निश्चितच कर। आणि मग भजन त्यांचं सुरू झालं। जेव्हा मग कामावरून दमून येतो आणि आपल्या डोळ्यासमोर येत असतं की लोकलमध्ये असणारी गर्दी, पण त्या एवढ्या गर्दीमध्ये देखील असं गावच्या ठिकाणी कसं आपण एकदम भजन लागलं की भजन म्हणायला लागलं की एकदा आपण मन प्रसन्न होऊन जातं। सेम तसंच थोडं बरं वाटलं आणि अगदी जो दिवसभराचा कामाचा थकवा होता तो पूर्णपणे असा एकदम निघून गेला। म्हणजे गावाला ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी भजन म्हणतो किंवा गणपतीतून सणावाराला असं अगदी प्रसन्नता असते आपल्याकडे सगळीकडे, सेम तसंच अगदी आपल्या तेवढा कामाचा थकवा किंवा दिवसभर आपण जे टेन्शनमध्ये असतो, जे काम असतं त्या सर्व कामाचा थकवा एकदम निघून गेल्यासारखं वाटलं। त्याची छोटीशी व्हिडिओ मी यूट्यूबचा टाकण्यासाठी केली होती, ती मी तुमच्यासमोर आता दाखवतो। हरिमना पुंडलिक वरदे हरे ज्ञान दे पंढरीनाथ भगवान गोपाळ कृष्ण गणपती गजानन छत्रपती शिवाजी राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम, हरि 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम,
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.